आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे बेस्टचा चालक मद्य घेतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। कुर्ला बेस्ट प्रकरण ताजं असतानाच ही गंभीर बाब उघड होते। अंधेरी वांद्रेनंतर मुलुंड डेपो मधील हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। बस चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचं उघड झालंय। कुर्ल्याचं प्रकरण ताजं आहे। सीएसएमटी मधील देखील प्रकरण ताजं आहे। सीएसएमटी मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। कुर्ल्यामध्ये जवळपास 7 व्यक्तींचा मृत्यू यामध्ये झाला होता। अनेक जण गंभीर झाले होते आणि आता हा मुलुंड मधला व्हिडिओ समोर आलेला आहे। नेमकं काय झालंय पाहूया। मला माहिती ना मी पियालो ठीक आहे पण हे आपली नाही। मी खरं बोलतो तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवतोय तू काय काय झालं तर हो ते तर झालं मग हे आपलं तू जाशील तर जाशील प्रवासी म्हणतील तू कोणाला नाही, पण आपलं नाही ठीक आहे आहे ते आहे आपलं ठीक नाही। आहे त्याला हरकत नाही। आपण हे करा साहेबांना फोन करा बोलूया म्हणजे ते इलेक्शन वाले घ्या मला माहिती ना मी पियालो ठीक आहे पण हे आपली नाही। मी खरं बोलतो तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवतोय तू काय काय झालं तर हो ते तर झालं मग हे आपलं तू नाही। जाशील तर जाशील प्रवासी म्हणतील तू कोणाला नाही, पण आपलं नाही ठीक आहे आहे ते आहे आपलं ठीक नाही। आहे त्याला हरकत नाही। आपण हे करा साहेबांना फोन करा बोलूया म्हणजे ते इलेक्शन वाले घ्या तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त। चेतन, आपण पाहतोय की आत्ताच इतक्या घटना बेस्ट अपघाताच्या ताज्या असताना आता एक नवीन व्हिडिओ समोर येतोय मुलुंड मधला। बेस्टचा बस चालकच हा मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचं उघड झालंय। या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का पुढे? जान्हवी, आपण पाहिलं तर कुर्ल्या बसचा जो अपघात झालेला प्रकरण हे ताजंच असताना मुंबईत आहे ना अनेक भागात अशा पद्धतीचे प्रकार उघडकीस येत आहेत। अंधेरी पश्चिम मध्ये काही मनसे कार्यकर्त्यांनी अशीच बाब एक उघडकीस आणली होती, तर बांद्रा पूर्व मधून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अशी एक बाब उघड आणली होती। तर आता आपण पाहिलं तर ही व्हिडिओ जी आता प्ले होते ही व्हिडिओ मुलुंड डेपोतील आहे आणि हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये जो बस चालक आहे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कुर्ल्यात इतकी मोठी घटना होऊन देखील बस प्रशासनाने कोणताही बोध न घेतल्याचं आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून देखील अशा जे बस चालक आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळे या अशा लोकांवर कारवाई कधी होणार असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। जान्हवी, अगदीच चेतन, मात्र आपण पाहतोय कुर्ला इथली जी घटना घडली आहे त्यानंतर या सगळ्या घटना ज्या आहेत त्या समोर यायला लागल्यात। याच्याही आधी अशी प्रकरणं होतच असतील, मात्र अजूनही असं होऊन सुद्धा बेस्ट प्रशासनाला जाग आलेली नाहीये ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे बेस्टचे जे महाव्यवस्थापक आहेत त्यांनी 2-3 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की समिती गठीत केलेली आहे, अहवाल येणार आहे। या संदर्भात पुढे काय झालंय नेमकं? अनिल कुमार दिगीकर हे जे बेस्टचे जनरल मॅनेजर आहेत जीएम, त्यांनी खरं तर हे वक्तव्य केलं होतं समिती गठन करायचं। समिती गठन करता ती प्रोसिजर सुरू आहे, मात्र अद्याप अशा पद्धतीवर अशा चालकांवर आळा बसवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून कोणतेही पावलं उचलली गेलेली नाहीयेत। जान्हवी जी, मात्र हा जो चालक आहे याच्यावरती काही कारवाई करण्यात आली आहे का? अद्याप अशी माहिती कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये जान्हवी या संदर्भातली। जी जी जी, धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।